अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इंसान दुनियात दोन हैसियतान जिंदगी गुजारते. एक इंसान आपल्याक आपूण अल्लाहचो बंदो समजते, आपल्याक पैदा करतेल्याचो बंदो समजून जिंदगी गुजारते. दूसरा एक आज़ाद जानवर समजते, जैसे वानर डार्विन थियरीच्या हिसाबान की माणूस वानराशी तरक्की करत माणूस जायलो, ता बी समजून जिंदगी गुजारते. दोनव्या तरीक्यान बी जिंदगी गुजारतेलो माणूस दुनियात थोडे दीस रावते, चंद दीस रावून दुनियाशी हो जाते. हमेशा रोवच्या वास्ता कोणूच ना. अल्लाह तालान यानी आमकां पैदा करतेल्यान दुनियात जो कुछ भी इंसान असती तेंकां एक सही जिंदगी गुजारच्या वास्ता, एक इंसाना वाजा, एक माणसा वाजा जिंदगी गुजारच्या वास्ता आयात नाजिल केलाय. हे दोन नमण्याचे आयात असते. एक आयात अल्लाह तालान नबियांशी धाडलान, नबी धाडलान, तेंचे सांगा ती किताब धाडलान. नबियां ती किताब लोकांका समजयलाय. ते आयात समजून जिंदगी कोणी गुजारलाय तेंकां अल्लाह तालान दुनियात बी न आखिरतेंत बी कामयाबी दिला. जब माणसान हे आयात समजूचा आपल्या शानेच्या खिलाफ समजलान, आम्ही एक माणसान सांगलेलं ऐकू का, एक माणसाची बात ऐकू को, ऐसो जब माणसान समजलान ते अल्लाह तालान आपल्या शानेच्या हिसाबान दुसरे आयात धाडला. आम्ही बघयतू कि हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जब आपल्या कौमेखना अल्लाहचे आयात घेऊन गेले, किताबुल्लाह घेऊन गेले ना, ते नाही मानलाय. ते अल्लाह तालान जो दुसरे आयात धाडलान तुफानाच्या शकल्यान ती कौम हमेशा के लिए मिटली. अल्लाह तालान फिरौनाखना बी हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलामाच्या जरियान आयात धाडलान, किताबुल्लाह धाडलान. तेका समजयलान जिंदगी कैसो गुजारू का हो, लोकां संगाती आमचे काय रवैये राहू का हो, काय हैसियतेन आम्ही दुनियात राहू का. जब फिरावनान बघयलान की एक माणसाची बात मी ऐकू ना, गुलाम कौमेच्या माणसाची बात मी कबूल करूं. जब तकब्बुर केलान ते अल्लाह तालान बी आपल्या किब्रियाईच्या मुताबिक आयात तेका दाखयलान. आमकां मालूम अशें बिल आखिर एक जलीलुल कद्र बादशाह, तेद्या वक्ताका दुनियात सगळ्यांत मजबूत बादशाहयत होती, एक गुलाम कौमेच्या पाठी जाऊन दर्यांत बुडून मरूची त्याची नौबत आयली. अशें एक न्हय, कौमे आद आम्ही बघयतू, कौमे समूद आम्ही बघयतू. हर कौमेका बी अल्लाह तालान पयलो आयात किताबुल्लाहच्या शकलेन अल्लाहच्या किताबाच्या जरियान दाखयलान. जब ते ती बात नाही मानलान ते दुसरे आयात दाखयलान. आम्ही आज बी बघयतोय अल्लाह तालान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाका दुनियात धाडलान, आयात दिलान कुरानाच्या शकलेन ना. ते आयात हर जबानीन तर्जुमा केलेलान. उर्दू, इंग्लिश, कन्नड आम्ही खंयची बात समजत न्हू, एक बी जबान नाही समजत तेंकां तेंच्या जबानेन त्याची तफसीर ना त्याचे तफसिलात बयान करतेले उलमा अल्लाह तालान पैदा केला. जब माणसान इतली सगळी सहूलत राहून बी अल्लाहच्या त्या आयातावर गौर नाही केला ते अल्लाह तालान दुसरे आयात दाखयला. आज आम्ही कोरोना व्हायरस त्या आयातेचं नाव ठेवतोय ना. एक नाही दिसतेल्या चीजेन सगळी दुनिया बंद करून ठेवला, सगळी मैशत बंद करून ठेवला. आज आम्ही सोचूची जरूरत असे की आम्ही खंयच्या आयातेवर यकीन करू का. अगर माणूस अल्लाहच्या किताबेका समजेल ना, तेच जो उसूल सांगला आहे त्या उसूलेन जिंदगी गुजारेल, ते अल्लाह तालाचे दुसरे आयात असती त्याच्याशी इंसानियत मिटते, इंसानियत खत्म होऊन शकते. तशेले आयात बघूची जरूरत आमकां नाही पडणार. अल्लाह सुब्हानहू व तआलाची दुआ शे की आमकां त्याचे कुरानी आयात समजून त्याच्यावर अमल करूची तौफीक देऊन दे, ना अजाबाचे आयात अशी आमची हिफाजत करून दे. आमीन व आखिर दावाना
अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।